नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 24 मार्च 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. 2028 जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भारतात कुठे आयोजित केली जाईल असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, भुवनेश्वर या ठिकाणी. तर बघा, जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028ची सुरुवात होणार आहे आणि त्याची 23वी आवृत्ती असणार आहे. कुठे आयोजन करण्यात येणार आहे? कलिंगा इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये, जे की भुवनेश्वरमध्ये स्थित आहे. आता हे भारताचं पहिलं आणि एकमेव इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियम आहे. भारत प्रथमच या प्रतिष्ठित जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा, ही स्पर्धा जी आहे ती दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. त्याचबरोबर आता जागतिक ॲथलेटिक्सबद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना 18 जुलै 1912ला झालेली आहे. मुख्यालय त्याचं मोनॅको या ठिकाणी आहे. अध्यक्ष कोण आहेत? सेबॅस्टियन को. आता जागतिक ॲथलेटिक्स दिन आपण कधी साजरा करतोय? 7 मे रोजी. आणि 2025ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे ती टोकियो, जपान या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेली होती. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय लष्कराने कोणत्या राज्याच्या बबिना फील्ड फायरिंग रेंजमध्ये अमोघ ज्वाला सराव आयोजित केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, उत्तर प्रदेश. तर बघा, अमोघ ज्वाला हा जो लष्करी सराव आहे हा भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडद्वारे आयोजित केला गेलेला आहे. कुठे? बबिना फील्ड फायरिंग रेंज, जे की कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता सरावाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? हा एक बहुक्षेत्रीय युद्ध तंत्रज्ञानाचं म्हणजेच मल्टी डोमेन ऑपरेशनचं प्रदर्शन करणे हे या सरावाचं काय आहे? मुख्य उद्दिष्ट आहे. तर आता युद्धाभ्यासाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर आणखीन काही महत्त्वाचे युद्धाभ्यास बघूया आणि कोणत्या देशाबरोबर होत आहेत आणि त्याचं नाव काय हे इम्पॉर्टंट आहे. तर ते एकदा ओव्हरलुक करूयात. बघा, ऑस्ट्रेलियाबरोबर ऑस्ट्रा हिंद हा होतोय. बांगलादेशबरोबर आपण संप्रीती हा युद्धाभ्यास सराव करतोय. त्याच्यानंतर चीनबरोबर हँड इन हँड, फ्रान्सबरोबर शक्ती, इंडोनेशियाबरोबर गरुड शक्ती, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. त्याच्यानंतर कझाकस्तानबरोबर प्रबल दोस्ती, किर्गिस्तानबरोबर खंजर, मालदीवबरोबर युक्रेन, मंगोलियाबरोबर नोमॅडिक एलिफंट आणि म्यानमारबरोबर इम्बॅक्स हे युद्ध सराव आपण करतोय. त्याच्यानंतर सूर्यकिरण जो आहे तो नेपाळबरोबर करतोय. ओमानबरोबर कुठला होतोय? अल नागा हा. रशियाबरोबर इंद्र, सेशेल्स बरोबर लिमितिये आणि श्रीलंकाबरोबर मित्रशक्ती, थायलंडबरोबर मैत्री, ब्रिटनबरोबर अजय वॉरियर. तर अमेरिकेबरोबर आपण 2 युद्ध सराव करतोय, ज्याचा एक नाव आहे युद्धाभ्यास आणि दुसरं आहे वज्रप्रहार. तर हे इम्पॉर्टंट आहेत. बरेच वेळेला परीक्षेला युद्धाभ्यासावरती प्रश्न विचारले जातात, तर हे देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्रीय मंत्रिमंडळानं 10व्या योजनेला मंजुरी दिलेली आहे, तर तिचं पूर्ण नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर या योजनेचं पूर्ण नाव काय आहे? भारत औद्योगिक विकास योजना. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे तुमचं? क. बघा, 10व्या योजना भारत औद्योगिक विकास योजना. आता याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. देशातील उत्पन्न वाढावं, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण व्हाव्यात, भारताच्या आर्थिक विकासाला गती मिळावी आणि भारताला जागतिक दर्जाचं औद्योगिक राष्ट्र बनवावं हे या योजनेपाठीमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आता याच योजनेबरोबर आणखीन कोणत्या महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत आणि कोणत्या राज्यांमध्ये राबवल्या जात आहेत ते एकदा पाहूयात. बघा, राणी दुर्गावती योजना छत्तीसगडमध्ये चालू केलेली आहे. आता या योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या 18व्या वाढदिवसादिवशी 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर मेरी रसोई योजना ही पंजाबची आहे. याच्यामध्ये बघा, गरीब कुटुंबांसाठी पौष्टिक अन्न किट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हरियाणामध्ये CM श्री स्कूल योजना चालू केलेली आहे. आता आंध्र प्रदेशचे जे उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण यांनी राज्यातील वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षावरती उपाययोजना करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान सुरू केलेला आहे.
त्याच्यानंतर बघा भारत सरकारनं जे रस्ते अपघात होतात त्या अपघातानंतर जवळपास 50% मृत्यू जिथे होतात कारण त्यांना वेळेवरती वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, तर अपघातानंतर तात्काळ वैद्यकीय मदत आणि कॅशलेस उपचार देण्यासाठी पंतप्रधान मदत योजना म्हणजेच PM राहत योजना ही सुरू केलेली आहे. आता या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना 7 दिवसांसाठी 1.5 लाखपर्यंत कॅशलेस उपचार मिळतील. त्याच्यानंतर बघा केरळ सरकारनं अलीकडेच राज्यातील महिलांसाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. आता रात्री महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रमाची घोषणा देखील केरळ सरकारनं केलेली आहे. त्याच्यानंतर लखपती बिटिया योजना ही कोणी चालू केलेली आहे? दिल्लीने. मुलींच्या जन्मानंतर सरकार 56,000 रुपये जमा करेल आणि जे तिला वयाच्या 21व्या वर्षी मिळतील या लखपती बिटिया योजनामध्ये. त्याच्यानंतर पंजाब सरकारनं जागतिक बँकेच्या सहकार्यानं शालेय शिक्षणात मोठे बदल घडवून आणण्यासाठी शिक्षा क्रांती 2.0 योजना सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर दिव्यांग शक्ती योजना ही अपंगांसाठी मोफत बस प्रवास जो आहे तो चालू केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यात GSIने कालिंजर किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. उत्तर प्रदेश. आता कालिंजर हा जो किल्ला आहे तो कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ज्यालाच आपण GSI असं म्हणतोय यांनी काय केलेलं आहे? कालिंजर किल्ल्याच्या सभोवतालच्या डोंगराळ प्रदेशाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि हे राज्यातील पहिलं राष्ट्रीय भूवारसा स्थळ ठरलेलं आहे, त्याच्यामुळे याचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा हे स्थान कुठे आहे? कालिंजर किल्ला जो की उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि विंध्य पर्वतरांगेत हे वसलेला आहे. केन नदीजवळच्या एका टेकडावरती हा किल्ला आहे. आता तिथं नीलकंठ मंदिर कालिंजर आहे. चंदेल शासकांनी बांधलेल्या निळ्या पाषाणाचं तिथे एक शिवलिंग आहे. त्याच्यानंतर बघा भूवारसा स्थळ म्हणजे काय? अशी स्थळं जी पृथ्वीच्या इतिहास, खडक, जीवाश्म, पर्वत किंवा भूस्वरूपांबद्दल एक्स्ट्राची माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतात. आता बघा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं 4 मार्च 2026 रोजी आपला 176वा स्थापना दिवस जो आहे तो साजरा केलेला आहे. आता GSI बद्दल जर बघायचं झालं तर याची स्थापना 4 मार्च 1851ला झालेली आहे. याची स्थापना जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीनं केलेली आहे आणि ही संस्था काय करते? खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. याचं हेडक्वार्टर जे आहे ते कोलकातामध्ये आहे आणि महासंचालक कोण आहेत? असित सहा आहेत. याचं कार्य काय आहे या संस्थेचं? भारताची प्रमुख भूवैज्ञानिक संस्था असल्यामुळे देशातील खनिज संसाधने, भूवैज्ञानिक रचना आणि नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करणं हे त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन का साजरा केला जातो असा तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर चिमण्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणं याच्यासाठी दरवर्षी आपण काय करतोय? जागतिक चिमणी दिवस जो आहे तो साजरा करतोय. आता हा दिवस जो आहे तो 2010 मध्ये नेचर फॉरएव्हर सोसायटीनं सुरू केलेला आहे. आता 20 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय आनंद दिन त्याचबरोबर जागतिक मौखिक आरोग्य दिन देखील साजरा करतोय. जेव्हा केव्हा आपल्या सेशनमध्ये दिनविशेषशी रिलेटेड क्वेश्चन येतात तेव्हा आपण त्या महिन्यातल्या प्रत्येक वेळेला दिनविशेष बघतोय, इम्पॉर्टंट डेज बघतोय. आत्तापर्यंत जर तुम्ही सिरीज फॉलो केली असेल तर तुम्हाला हे पाठ झाले असतील मार्च महिन्यातले दिनविशेष. आजचं एक आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊयात. बघा 1 मार्चला आपण जागतिक नागरी संरक्षण दिन आणि शून्य भेदभाव दिन साजरा करतोय. त्याच्यानंतर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि धूम्रपान निषेध दिन, 12 मार्चला CISF स्थापना दिन, त्याचबरोबर दांडी मार्च वर्धापन दिन, 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन आणि नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करतोय, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला आत्ताच बघितलं जागतिक चिमणी दिवस, आंतरराष्ट्रीय आनंद दिन आणि जागतिक मौखिक आरोग्य दिन असे 3 महत्त्वाचे दिवस आपण साजरे करतोय. 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि शहीद दिन देखील साजरा करतोय. तर 24 मार्चला जागतिक वन दिन आणि जागतिक क्षयरोग दिन साजरे करतोय. 25 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगमंच दिन असे महत्त्वाचे दिवस आपण मार्च महिन्यामध्ये साजरे करतोय.
तर बघा आपण जे हे सेशन घेतो आहे त्याच्यामधली इन्फॉर्मेशन किंवा त्याच्यामधले जे क्वेश्चन आहेत ते आपण एकदम परीक्षाभिमुख असे सिलेक्ट करतो आहे. तर तुम्हाला सेशन आवडत असेल, व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नॉलेजमध्ये आणखीन भर कशी पडावी हे देखील आम्ही ट्राय करतो आहे. तर व्हिडिओला एक लाईक जरूर करून तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करत चला. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत सरकारने प्रबंध मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धारासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? इंडोनेशिया. बघा भारत सरकारनं प्रबंधन मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी इंडोनेशियाबरोबर करार केलेला आहे. आता हे मंदिर संकुल इंडोनेशियातील दक्षिण जावामध्ये वसलेलं आहे आणि हे इंडोनेशियातील सर्वात मोठं हिंदू मंदिर संकुल आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा 9व्या शतकात संजय राजवंशाने हे बांधलेलं आहे आणि हे मंदिर हिंदू त्रिमूर्तींना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे. प्रबंधन मंदिर संकुलाचा 1991 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील समावेश करण्यात आलेला आहे. इंडोनेशियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर त्याच्याबद्दल काही करंट अपडेट पाहूयात. बघा युद्धाभ्यास आपण इंडोनेशियाबरोबर एकतर समुद्रशक्ती आणि गरुड शक्ती हे 2 युद्धाभ्यास करतोय. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्वालामुखी कोणत्या आहेत पाहूयात. बघा माउंट मारापी, माउंट सेमेरू, माउंट क्रकाटोआ, माउंट इबू, माउंट लेओटोबी, लाकी ज्वालामुखी आणि माउंट दुकोनो ज्वालामुखी हे महत्त्वाचे ज्वालामुखी तिथे आहेत. बरेच वेळेला स्टॅटिक जीकेमध्ये हे क्वेश्चन विचारले जातात तर ते नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर ब्रिक्समधला 10वा सदस्य देश आहे इंडोनेशिया. फिलिपाईन्स नंतर इंडोनेशिया भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणार आहे आणि इंडोनेशियातील महाकुंभभिषेक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी जाहीर केलेली आहे इंडोनेशियाने. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण बनलेल्या आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? भूमिका श्रेष्ठ. बघा अशाच पद्धतीचा आपण क्वेश्चन जो आहे तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आपल्या भारतासंदर्भात. तर भारताच्या पहिल्या महिला ट्रान्सजेंडर खासदार कोण बनलेल्या होत्या? मेनका गुरुस्वामी. या कुठल्या आहेत? वेस्ट बेंगॉलच्या आहेत. तर यांचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनलेल्या आहेत भूमिका श्रेष्ठ, ज्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला बिलॉंग करतात. आता भूमिका श्रेष्ठ या एक सुप्रसिद्ध LGBTQ हक्क कार्यकर्त्या आहेत आणि त्या नेपाळमधील लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, NBSLने भीम पेमेंट ॲपसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? MS धोनी. तर बघा NBSLने भीम पेमेंट ॲपसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून MS धोनी यांची निवड केलेली आहे. NPCI भीम सर्व्हिसेस लिमिटेड, ज्यालाच आपण NBSL असं म्हणतो, ही भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली एक सरकारी पेमेंट सिस्टीम कंपनी आहे. आता हिची स्थापना बघा कधी केलेली आहे? 2024ला. आणि हिचं काम काय आहे? भीम ॲप म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनी व्यवस्थापित करणं, जे तुम्हाला मोबाईल उपकरणांद्वारे पैसे पाठवण्याची आणि स्वीकारण्याची सुविधा प्रोव्हाइड करते. आता PNB यांचा ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे? हरमनप्रीत कौर. आता काही महत्त्वाचे ब्रँड अम्बॅसेडर देखील आपण पाहूयात. बघा हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अम्बॅसेडर शेफाली वर्मा बनलेल्या आहेत. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 ज्याचं यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे होतं. या स्पर्धेचे राजदूत कोण होते? रोहित शर्मा हे होते. सिटी युनियन बँकेचे ब्रँड अम्बॅसेडर कोण बनलेले आहेत? रवींद्र जडेजा. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अम्बॅसेडर युवराज सिंग आहेत. झारखंड पर्यटन ब्रँड अम्बॅसेडर MST आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेचे ब्रँड अम्बॅसेडर सारा तेंडुलकर या आहेत. तर झोमॅटोचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत? SRK आहेत. तर बघा या काही महत्त्वाच्या करंट अपडेट होत्या आजच्या सेशनमधील. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रोजच्या डेली करंट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.